हा व्हिडिओ तुम्ही जर शूट केलाय, सगळ्यांनी मला टॅग करा, कोलॅब करा. मी रिक्वेस्ट करतो, प्लीज हे करा. इथे कपिल सर आले. कपिल सर कुठे आहेत? कपिल सर होते आता इथे. कपिल सर हे माझ्या बिल्डिंगमध्ये राहतात. सर हे आपल्याला पाहिजे आहे सगळं, हे कॅरेक्टरचं. आता मी जास्त बोलणार नाही. मी एकच नाव इथे घेणार आहे आणि त्यानंतर तुमच्या मनात एक शब्द काय येतो हे तुम्हाला सांगायचं आहे. आपल्याकडे इथे उपस्थित आहेत सुप्रसिद्ध हास्य सम्राट कुशल बद्रिकेजी. कुशलजींचं नाव घेतल्याबरोबर चेहऱ्यावर हसू येतच. आता मी थोडं इंटरप्ट करतो तुम्हाला. लाईमलाईटमध्ये या जरा. थोडंसं इंटरप्ट करतो की आपल्याकडे जो विनोदी भूमिका जास्त करतो त्याला कॉमेडी ॲक्टर म्हटलं जातं किंवा हास्य सम्राट म्हटलं जातं. तसं नाही आहे. विनोदी अभिनेता हा गंभीर भूमिका तेवढ्याच ताकदीनं करतो. म्हणजे एखादा गंभीर भूमिका करणारा नट जेव्हा स्टेजवर येतो तेव्हा असं आपण म्हणतो का आज आपल्याकडे गंभीर अभिनेते आलेले आहेत. तसंच कुशलचं मी एक फिल्म बघितली होती गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला, एक होता का. त्याच्यामध्ये अत्यंत सिरियस रोल, म्हणजे जितकं हसवलंय तितकंच त्यांनी प्रेक्षकांना डोळ्यात पाणीसुद्धा आणलंय. त्याच्यामुळे ह्याच्यापुढे आपण जेव्हा ॲक्टरला बोलवतो कुठल्याही, तेव्हा तो फक्त विनोदी अभिनेता नसतो, तो अभिनेता असतो. थँक्यू. येस, नक्कीच. आणि म्हणूनच आम्हाला कुतूहल आहे की कुशलजी एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आणि खरं तर तीच एक्साइटमेंट आहे, हा प्रवास. आणि ही भूमिका तुम्हाला एक्सेप्ट करताना म्हटलं कुठले चॅलेंजेस आलेत आणि तुम्ही काय एक्सेप्ट केली, ती जर्नी थोडी सांगाल आम्हाला. खरं तर मी जी भूमिका करतोय त्या भूमिकेसाठी प्रीतम सर एक ह्युमरस कॅरेक्टर शोधत होते की ज्याच्यामध्ये मुळातच थोडासा ह्युमर भरलेला असेल व्यक्ती म्हणून. आणि त्यांनी सांगितलं हे योगेश सरांना. योगेश सर म्हणजे आपली DOP. आणि त्यांनी सजेस्ट केलं की कुशल बद्रिके बघा कसा वाटतो, आणि मग माझं कास्टिंग झालं. पण तत्पूर्वी योगेश सरांनी माझं नाव या सिनेमाला सजेस्ट केलं. त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्या आधी योगेश सरांनी मी एक सिनेमा केला, त्याच्यासाठी ते माझं नाव सिनेमातनं काढायला निघाले होते. सोंग नावाचा सिनेमा आहे जो येऊ घातलेला आहे. तर त्याच्या दिग्दर्शिका आहेत शफात खान म्हणून मॅम. तर त्या म्हणाले की आपण कुशल बद्रिके यांना घेऊन सिनेमा करूया. तर हे म्हणाले की काय आहे की आपण कमी लाईट घेऊन चाललोय, कमी लाईटवर शूट करतोय. आणि कुशल बद्रिके नावाचा जो नट आहे त्याचा एकूण रंग बघता, तर याचा दात आणि माझे रंग, तर ह्याचा एकूण रंग बघता आपल्याला एक्स्ट्रा लाईट्स लागतील. तर माझं कास्टिंग हे अभिनयावर कमी आणि मी खूप जास्त काळा तर दिसत नाही ना या बेसवर झालं. तर मॅडम त्यांना असं म्हणाले की नाही यार इतना भी काला नाही आहे. फायनली तो सिनेमा आम्ही केला, तो सिनेमा येऊ घातलाय. माझं काम त्यांना बहुतेक आवडलं असेल किंवा स्वतःचं पाप धुवायचं असेल म्हणून माझं नाव सजेस्ट केलं. पण मला असं वाटतं की जे काही असेल, जी गोष्ट तुमच्या नशिबात लिहिलेली असते, जी गोष्ट तुमच्यासाठी बनलेली असते, त्या गोष्टीपर्यंत तुम्ही येऊन पोहोचतात. तर मला असं वाटतं जसं संदीपचं नाव सातबाऱ्यावर आलं तसं माझा जीवनाकडचा प्रवास तिथे सुरू झालेला असावा. म्हणजे सांगतो कारण ह्या सिनेमात अरे बापरे हे सांगायचं नाही ना की ह्या सिनेमात काय होतं माझ्या बाबतीत. अरे बापरे खूप रिस्ट्रिक्शन्स काय सांगायचं आणि काय नाही ह्या बाबतीत. पण मी पुढच्याही भागात दिसणार मग खरं का. तर संपूर्ण ऍक्टरचं नाही छे छे आम्ही ऑरेंज रेशन कार्डवाली माणसं आहोत. पण एनिवे हा सिनेमा ज्या पद्धतीने शूट झाला, ज्या पद्धतीने या सिनेमातली गोष्ट आहे, खूप वेगळ्या पद्धतीने गोष्ट येते. खूप वेगळा सिनेमा आहे. एकीकडे हॉरर आहे, थ्रिलर आहे, कॉमेडी आहे,
A to Z गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील. आणि मला खरं रसिक सर तुमचं खरंच मला थँक्यू मला मनापासून म्हणायचं आहे, कारण अशा पद्धतीचा सिनेमा करण्यासाठी, एवढा मोठा सिनेमा करण्यासाठी एक खंबीर पाठबळ लागतं. सर तुमचं आहे, त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. मी गेल्या मराठी काही सिनेमांमध्ये इतकी मोठी प्रेस कॉन्फरन्स पण बघितली नाही, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे सुद्धा आभार. आणि प्रीतम सर थँक्यू, तुम्ही मला या सिनेमात कास्ट केलं की माझ्या वाट्याला इतका सुंदर एक सिनेमा आला. आत्ता संदीप जसं म्हणाला की 2016मध्ये तो जो चित्रपट होता एक होता काऊ, त्यासाठी मला बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं होतं. आणि मला खात्री आहे हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर मी या सिनेमासाठी अवॉर्ड घेतोय ना. सो थँक्यू सो मच. सो कुशलजी थँक्यू सो मच. आणि अगेन तुमच्याकडे फनी बोन आहे आणि आम्हाला परत खळखळून हसवलं. आता सिनेमात तुम्ही नेमकी काय करत आहात त्याच्याकडे लक्ष आहे. अरे ते नाही बोलायचं बोलतो ना तो. मला काय, मी तर पूर्ण गोष्ट ऐकू शकतो आता. म्हणजे मी माझ्या कॅरेक्टर विषयी सांगितलं तर नंतर मला यांच्याबरोबर मीटिंग करावी लागेल. सो प्रीतम सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो थोडं माझ्या कॅरेक्टर विषयी सांगा. लफडच नाही पाहिजे आपल्याला. कुशल पत्रिके सरांचं कॅरेक्टर खूप चांगलं आहे, क्लीन कॅरेक्टर. हा व्हिडिओ तुम्ही जर शूट केलाय, सगळ्यांनी मला टॅग करा, कोलॅब करा. मी रिक्वेस्ट करतो, प्लीज हे करा. इथे कपिल सर आले. कपिल सर कुठे आहेत? कपिल सर होते आता इथे. कपिल सर हे माझ्या बिल्डिंग मध्ये राहतात. सर हे आपल्याला पाहिजे आहे सगळं, हे कॅरेक्टरचं. ओके, थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.